नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील चोपडज या ठिकाणी आहोत. या ठिकाणी MPSCच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात तालुका कृषी अधिकारीपदी ज्यांची निवड झाली अशा कुमारी दिव्या संभाजी राजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत. त्यांनी या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने यश संपादन केलेलं आहे याविषयी आपण त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत. मॅडम नमस्ते, तुमचा परिचय करून द्या. प्रथमतः खूप खूप धन्यवाद. मी कुमारी दिव्या संभाजी राजे निंबाळकर. मी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चोपडज या गावावरून आलेले आहे. माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपडज येथून पूर्ण झाले. माझे 5वी ते 10वीचे शिक्षण हे सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वर नगर येथून पूर्ण झाले. त्यानंतर मी BSc ॲग्रीचे शिक्षण हे डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथून पूर्ण झाले. त्यानंतर मी MSc ॲग्रीचे शिक्षण हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून पूर्ण केले. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत घेण्यात येणाऱ्या कृषी सेवा या परीक्षेतून राज्यात 33वा क्रमांक येऊन माझी तालुका कृषी अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे. मॅडम, ज्यावेळेस तुमचा निकाल पहिल्यांदा कळाला त्यावेळेस काय तुमची प्रतिक्रिया होती आणि तो निकाल तुम्हाला कशा पद्धतीने समजला? खरंच निकाल हा माझा 10 फेब्रुवारी 2026 ला लागला. त्यानंतरची प्रतिक्रिया ही खूपच छान होती. म्हणजे मी माझ्या प्रथम तर पप्पांनाच व्हिडिओ कॉल केला होता. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले मला आणि माझी आई देखील खूप जास्त भावूक झाली होती आणि मला देखील खूप जास्त आनंद वाटला. एवढे दिवस काही जे कष्ट घेतले होते त्याला न्याय मिळाला असं वाटलं. त्याबरोबरच सर्वच जण गावातले लोक देखील खूप जास्त आनंदी होते. त्याचबरोबर माझ्या नातेवाईकांचे देखील कॉल आले. त्यामुळे एकूणतः खूप जास्त आनंद झाला होता. या परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला आणि सुरुवातीला काही अडचणी आल्या का? परीक्षेचा अभ्यास हा मी BSc ॲग्रीच्या लास्ट इयर पासूनच थोडाफार चालू केला होता. परंतु चांगला अभ्यास हा माझ्या MSc ॲग्रीला गेल्यानंतरच चालू झाला. कारण जेव्हा मी विद्यापीठात होती तिथे डॉक्टर PDCF म्हणजे कॉम्पिटिटिव्ह फोरम आहे. कॉलेज अंतर्गत तिथे एक फोरम आहे. तिथे आम्हाला सिनियर्सचा गाईडन्स अंतर्गत चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर मी चांगला अभ्यास करून मग प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू हे टप्पे होते ते क्लिअर करून ही एक्झाम क्रॅक केली. दैनंदिन अभ्यास कशा पद्धतीने असायचा, किती तास असायचा किंवा मग पुस्तकं वगैरे कोणती रेफर केली? दैनंदिन अभ्यास तर माझा MSc ॲग्रीला असताना कॉलेज सोबतच अभ्यास चालू होता. तर कॉलेज सोबत अभ्यास चालू असल्यामुळे मला दोन्ही गोष्टी हँडल करायला लागायच्या. कॉलेज प्लस MPSCचा अभ्यास. त्यामुळे मला सकाळचा काही अभ्यासाला टाईम भेटायचा. मी लवकरच उठायचे त्यासाठी आणि नंतर कॉलेजवरून आल्यानंतरचा पण पूर्ण झोपेपर्यंतचा टाईम मी युटिलाइज करायची. त्यामुळे पूर्णतः माझं शेड्यूल दिवसभराचं जे असायचं ते मुख्य परीक्षेला आल्यानंतर जास्त प्रमाणात अभ्यास केला होता. जवळपास 10-11 तास तरी कमीत कमी माझा अभ्यास व्हायचा डेली. जर मुख्य परीक्षेला तेवढी डिमांड पण आहे कारण आमचा ॲग्रीकल्चरचा सिलेबस हा खूप जास्त वास्ट होता मेन्सचा सिलेबस. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करून किती रिव्हिजन होईल त्याला महत्त्व होते. त्यामुळे त्याच्यावरती मी जास्तीत जास्त भर दिला होता आणि जेवढा काही टाईम भेटत होता त्याचं व्यवस्थितरित्या युटिलायझेशन कसं करता येईल त्यावरती माझा भर होता. मॅडम, तुम्ही जो हा निर्णय घेतला तो निर्णय घेण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि तुमचे प्रेरणास्थान कोण याबद्दल थोडक्यात काय सांगा? सर मी BSc ॲग्रीला शिक्षण हे घेतले गाईडन्स थ्रूच घेतले होते कारण माझे एक मामा PSI आहेत. त्यांनीच मला गाईडन्स केला होता आणि त्यांनी BSc ॲग्री करूनच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास केला होता. त्यांच्या गाईडन्स अंतर्गतच मी ह्या क्षेत्राकडे आले होते. तसेच एक जगताप मॅडम म्हणून पण आमच्या गावातील मला जिल्हा परिषद शाळेत असताना टीचर होत्या. त्यांनी देखील मला सांगितलं होतं की तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी BSc ॲग्रीला घेतलं तर इझी जाईल त्या गोष्टींमध्ये करायला. त्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे आले
आणि त्यानंतर सर प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर माझे पप्पाच मला इन्स्पिरेशन राहिलेले आहेत. कारण जेव्हा ते देखील शेतकरीच आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त अडचणीतूनच जायला लागतं. तिथे देखील शेतात अनसर्टन्टीज राहते. त्याचबरोबर इकडं स्पर्धा परीक्षेमध्ये पण तेवढीच अनसर्टन्टी आहे. त्यामुळे माझ्या पप्पांनी मला नेहमी सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी, की "तू कर, नक्की करू शकते." इथे मला पण त्या गोष्टींना फेस करायला लागते आणि तुझ्या क्षेत्रात पण तेवढी अनसर्टन्टी आहे, पण मला विश्वास आहे की तू एक दिवस नक्की करशील. त्यामुळे मला माझे पप्पाच प्रेरणास्थान राहिलेले आहेत आणि त्यांनी मला कधी पाहिजे तेव्हा ती गोष्ट अवेलेबल करून दिली. मला कधीच वाटलं नाही की मी शेतकरी कुटुंबातली आणि मला कुठली गोष्ट कमी पडली. त्याची उणीव मला कधीच भासली नाही. त्यामुळे माझे पप्पाच मला इन्स्पिरेशन आहेत. तुमच्या या यशामध्ये घरच्यांचा आणि शिक्षकांचा कितपत वाटा आहे, काय वाटतं? सर मला असं वाटतं की यश कधीच एकट्याचं नसतं. नक्कीच माझे पण प्रयत्न त्यामध्ये होतेच. परंतु जो घरच्यांचा सपोर्ट पाहिजे तो मला वेळोवेळी पाहिजे तेवढा भेटत गेला. माझ्या आई-वडिलांनी नेहमी मला सपोर्ट केला. माझे पप्पांनी तर केलाच मी आधी सांगितल्याप्रमाणे. परंतु माझ्या आईने देखील काही ग्रामीण भागात तर असं असतं की मुलीचं लग्न करणं हीच पहिली प्रायोरिटी तिच्या घरच्यांची राहते. परंतु ती गोष्ट मला कधीच वाटली नाही, की माझ्या मम्मीने मला कधीच म्हणलं नाही, की तुझं आता एज झालंय, लग्न केलं पाहिजे. त्या त्या गोष्टीसाठी कधीच मला फोर्स केला नाही. तसेच माझ्या नातेवाईकांनी देखील मला खूप जास्त सपोर्ट केला. त्यामध्ये माझे मामा पण इथेच राहतात चोपडजमध्ये. त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला. माझ्या आत्या, बाकीचे रिलेटिव्ह सगळ्यांनी सपोर्ट केला. त्याचबरोबर माझा छोटा भाऊ आहे, माऊली म्हणून. हं. तर सर जेव्हा मी बाहेर राहायची, मी त्याच्यापेक्षा मोठी आहे. परंतु काही कुटुंबात काही जरी प्रॉब्लेम्स आले, तरी त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे तेवढीच मला सपोर्ट केला, की "तू कर, मला माहिती आहे एकदा होईल." कारण तू तुझ्या जर्नीशी ऑनेस्ट आहे, ती मी स्वतः बघतोय. कारण प्रत्येक गोष्टच आपण आई-वडिलांना शेअर नाही करू शकत. तर मी प्रत्येक गोष्ट ही माझ्या भावाला सांगायची, की "माऊली असं होतंय, की मला हे प्रॉब्लेम्स येतायत." तर मी प्रत्येक गोष्ट त्याला सांगायची. परंतु त्याने तेवढंच शांतपणे प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली आणि त्यांनी मोठी बहीण असून देखील खूप जास्त सपोर्ट केला. त्याचबरोबर सर शिक्षकांचा वाटा म्हणायला गेलं तर शिक्षकांमुळेच आपल्याला ह्या गोष्टी करण्याची कल्पना येते. मी मगाशी सांगितलं की झेडपी स्कूलमध्ये माझ्या टीचर होत्या. म्हणजे तिथपासूनच माझा चांगला बेस स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर जगताप सर देखील त्यांच्यासोबत होते. त्यानंतर जेव्हा मी सोमेश्वर विद्यालयात गेली, तिथे देखील मला खूप चांगले टीचर्स भेटले. त्यामुळे सर मी खूप जास्त कॉन्फिडंट बनत गेली ह्या जर्नीसाठी. त्याबरोबर जेव्हा मी बी-एस-सी ॲग्रीला गेले, तिथे देखील आम्हाला वेगवेगळ्या सीनियर्सचा गाईडन्स भेटला. आम्हाला गेस्ट लेक्चर अरेंज केले जायचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. त्यानंतर मी जेव्हा एम-एस-सी ॲग्रीला गेले, तिथं देखील मला खूप चांगले सीनियर्स भेटले. माझ्या डिपार्टमेंटचे बॅचमेट्स भेटले, जे मला इकडे मी जेव्हा पुण्यात आले होते मेन्ससाठी तेव्हा देखील त्या बॅचमेट्सने मला कॉल केले, की "दिव्या आम्हाला माहिती आहे तुझं नक्की होणार आहे. कारण तू कॉलेजमध्ये एवढे चांगलं पेपर लिहिते, तर डिस्क्रिप्टिव्ह नक्की तुझ्याकडून होईल." असं त्यांनी मला सपोर्ट केला होता. त्यानंतर माझे सीनियर्स, तसे बॅचमेट, त्याबरोबरच ज्युनियर आणि प्रत्येक मला जो व्यक्ती भेटला ते एकदम मला पॉझिटिव्ह ठेवणारे आणि कॉन्फिडन्स वाढवणारेच मला ह्या जर्नीमध्ये लोकं भेटत गेली. त्या सर्व लोकांचा खरंच खूप चांगला सहभाग आहे. त्याचबरोबर मी सांगायचं विसरले, की एक्सटेन्शन माझं जे डिपार्टमेंट होतं, तिथे जे माझे टीचर्स होते, ते देखील मला खूप जास्त सपोर्टिव्ह होते. त्यांनी देखील खूप जास्त मला गाईडन्स केला आणि नक्कीच ह्या सर्वांचं श्रेय आहे माझ्या जर्नीमध्ये आणि माझ्या यशामध्ये. त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मतर्फे सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते आणि खरंच सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद, की सर्वांनी मला सपोर्ट केला त्यामुळेच मी ही यशाची पायरी चढू शकले. सध्या मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर मोबाईलचा वापर कशा पद्धतीने मुलांनी करावा? मोबाईलचा वापर खरं म्हणजे एम-पी-एस-सीमध्ये तर मोबाईलचा वापर हा आवश्यक तर आहेच. कारण खूप क्लासेस आपल्याला ऑनलाईन देखील अवेलेबल आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर करणं महत्त्वाचंच आहे. परंतु सोशल मीडियाचं जर आपण पाहायला गेलं, तर खूप जास्त आता डिस्ट्रॅक्शन वाढत आहे. तर मला असं वाटतं, की जेवढं आपण डिस्ट्रॅक्शनपासून लांब राहील, तेवढं आपण यशाच्या लवकरात लवकर जवळ जाईल. कारण जेव्हा मी अभ्यास करत होते, तेव्हा म्हणजे थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता. परंतु माझ्यासाठी ही चांगली गोष्ट ठरली, की मी WhatsApp तर जवळपास 2 ते 2.5 वर्ष माझं बंदच होतं. त्यामुळे मी खूप जास्त लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते.
किंवा मला डिस्ट्रॅक्शन पासून मी जास्त लांब राहिले. त्यामुळे मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करू शकले. त्यामुळे मला महत्त्वाचं हेच वाटतं, की आपण मोबाईलचा चांगला कसा वापर करता येईल, त्यावरती आपण जोर दिला पाहिजे. आणि नक्कीच मोबाईलचा चांगला वापर केला तर त्याचे आपल्याला जास्त बेनिफिट्स होऊन रिझल्ट येण्यात देखील फायदा होतो. आता तालुका कृषी अधिकारी म्हणून पोस्ट निघाली, तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वेगळं करून दाखवायचं? सर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या जे जबाबदाऱ्या असतात, ते मला वाटतं की मी व्यवस्थितरित्या केल्या किंवा शासनाच्या ज्या योजना असतात, त्या व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांना जी काही त्यांची गरज आहे, ती व्यवस्थितरित्या जर पूर्ण केली, तर तेच माझ्यासाठी चांगलं कार्य असेल किंवा माझा जो काही एखादा निर्णय असेल, तो कोणाच्या तरी आयुष्यात चांगला बदल घडवून येईल. त्यावरतीच मी वर्क करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जी माझी काही जबाबदारी असेल तालुका कृषी अधिकारी म्हणून ती व्यवस्थितरित्या मी पूर्ण करण्यालाच म्हणजेच माझ्या पदाला न्याय देणे हेच मला वाटते. नवीन जे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये परीक्षा वगैरे देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल, की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे? सर मला वाटतं की नवीन विद्यार्थी देखील ह्या क्षेत्रामध्ये हळूहळू उतरत आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तेव्हा आपली पर्सनल डेव्हलपमेंट व्हायला देखील खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात जरी गेलं, तरी आपण व्यवस्थितरित्या काम करू शकतो. जरी स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे अनसर्टेनिटी तर खूप आहे. म्हणजे कदाचित जर नाही यश भेटलं, तरी आपण वेगवेगळ्या क्षेत्रात नक्कीच त्याचा आपल्या डिसिप्लिनचा फायदा करून घेऊ शकतो. किंवा जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांनी देखील ऑनेस्ट राहून तेवढ्या त्या प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवून जर अभ्यास केला तर निश्चितच यश देखील ह्या क्षेत्रामध्ये भेटतात आणि जो सेल्फ डाऊट असतो तो ह्या क्षेत्रामध्ये नक्कीच प्रत्येकाला येतो. मला देखील आला होता, परंतु मला असं वाटतं की आपण आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज जेवढ्या प्रामाणिकपणे करू तेवढं आपण यशाच्या लवकर जवळ जातो. आणि जे काही आपल्याला टेन्शन येतं, कधी कधी बर्डन येतं, स्ट्रेस येतो, तो प्रत्येकालाच येतो. म्हणजे महाराष्ट्रात जरी टॉपर व्यक्ती असला तरी त्याला देखील त्या प्रोसेस मधून प्रत्येकाला जायलाच लागतं. त्यामुळे तिथं आपल्याला आपल्या गोष्टींवरती वर्क करणं खूप जास्त इम्पॉर्टंट मला वाटतं. त्यामध्ये मला वाटतं की स्पोर्ट्स आणि मेडिटेशन, योगा ह्या गोष्टींवरती विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे मला देखील योगा आणि मेडिटेशनचा खूप जास्त फायदा झाला होता. त्या देखील आपल्या दैनंदिन जीवनात आपण अवलंबून केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. तुम्ही MPSC परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात एवढं चांगलं यश मिळवलं, याबद्दल तुमचं परिसरातून खूप कौतुक होत आहे. आणि डिजिटल महाराष्ट्र न्यूज या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच सर.